सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। मी प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, मी भैयासाहेबांची धाकटी सुनबाई आहे आणि आता रणजितदादा आणि शमशेरदादांच्या नेतृत्वाखाली मी भाजप पक्षामधून आता उमेदवार प्रभाग क्रमांक 11 ब मधून उमेदवार म्हणून उभी आहे। आता आम्ही प्रचार करत असताना जेव्हा आम्ही घरोघरी जातोय, महिलांशी बोलतोय, तिथे असणाऱ्या सगळ्या लोकांशी बोलतोय, तर त्यांचे जे मुद्दे आहेत सर्वप्रथम म्हणजे ते मुद्दे सगळे बेसिक जे आपण म्हणतो मूलभूत गरजा त्याच आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्या पूर्ण नसल्यामुळे त्यांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला कळतोय की काय त्यांना म्हणायचं आहे। सगळ्यात पहिले त्यांना पाणी टंचाई जाणवती आहे, पाणी त्यांना वेळेत मिळत नाही आहे, कमी कालावधीसाठी मिळतं आहे, फोर्स कमी आहे पाण्याला आणि कायकांचे तर असे प्रॉब्लेम्स आहेत की जसं की पिण्याचं पाणी आणि गटाराचं पाणी मिक्स होऊन येतं आहे, त्यांना स्वतःचे पैसे खर्च करून पाणी विकत आणून घ्यावं लागतं आहे। सो ही एक खूप महत्त्वाची बाब आहे। महिलांसाठी सुरक्षितता कमी आहे कारण की आत्ताच इथे बांधलेल्या काही नवीन बिल्डिंग आहे त्याच्या रात्री काय होतं, काही लोक जाऊन तिथे बसतात, ठीक आहे, तिथे दंगा करतात, आजूबाजूला असलेला महिला वर्ग असू देत किंवा आजूबाजूला असलेली लोक असू देत, ते त्यांना त्रासलेले आहेत। एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या फलटणमध्ये मोठी जर त्याचं जर प्रतिमा पडत असेल तर हे मला चुकीचं वाटतं। मग कुठेतरी असं वाटतं की खरंच महिला सेफ आहेत का नाही, कारण की त्यांची हीच म्हणणी आहेत की बाबा आम्हाला सुरक्षेसाठी तुम्ही काय करताय। सो त्यांचा सर्वप्रथम हा पण एक मुद्दा होता जो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला। आणि त्याच्यानंतर जेव्हा आता मी एक गृहिणी आहे, मी सुद्धा माझ्या घरामध्ये काय कामं असतात ते बघतात, सो त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मला खरंच जवळून कळतात। सगळ्यात पहिले त्यांचं असं म्हणणं आहे की स्वच्छता नाही आहे, स्वच्छता नसल्यामुळे त्यांना जो कचऱ्याचं नियोजन आहे ते पण व्यवस्थित होत नाही आहे, कचरा गाड्या उंच असल्यामुळे त्यांना कचरा टाकता येत नाही आहे, घंटागाडी वेळेत येत नाही आहे, गाडी वेळेत नसल्यामुळे त्यांना सुद्धा त्यांची कामं सोडून त्याची वाट बघावी लागते आहे, जे मला अयोग्य वाटतं। आणि त्याच्यानंतर अजून बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले गटारं, उघडी गटारं, घाणेरडी गटारं, त्याच्यामध्ये तुंबलेला सगळा कचरा, प्लास्टिक, हेच सगळं घाण तिथे बघायला मिळतं आहे। सो त्यांच्या या छोट्या छोट्या मागण्या आहेत आणि त्या मला असं वाटतं पूर्ण झाल्या पाहिजेत आणि रणजितदादा आणि शमशेरदादांच्या नेतृत्वाखाली या नक्कीच पूर्ण होणार आहेत। आणि त्याप्रमाणे मला हे पण माहिती आहे की भैयासाहेब आहेत, रंजू बाबा आहेत आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये स्वतःहून लक्ष घालणारे, मार्गदर्शन करणार आहेत। सो मला फक्त सर्व जनतेला एवढंच सांगायचं आहे की एवढी सगळी कामं आम्ही बघतोय, ती कामं आम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही संधी द्यावी आणि मला हे पण माहिती आहे की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। सो मी त्यासाठी फलटणकरांना सुद्धा एवढंच सांगू इच्छिते की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्याला विकास घडवायचा आहे आणि जर विकास घडवायचा असेल तर आपल्याला भाजपाला विजयी करावं लागेल आणि त्यानुसारच आम्हाला संधी देऊन आपल्या फलटणला शहर बनवावं लागेल, जे मला शहर आत्तापर्यंत वाटत नाही आहे। जर आपल्याला जे आता अजूनही असं वाटतं की बाबा खेडेगाव आहे तर त्याचं शहरीकरण करायचं असेल तर आम्हाला एक संधी द्या। थँक्यू। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।